हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट तुम्ही चालू केलं, तर रेस्टॉरंटचा बिझनेस थोडा कठीणच आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तो थोडा चालवणं डिफिकल्ट पार्ट आहे. पण त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? त्यातून शिकायला मिळालं की फक्त पैसे असल्याने कामं नाही होत. तर फक्त तुम्हाला स्वतःला जेवण चांगलं शिजवता येतं म्हणून तुम्ही हॉटेल नाही घालू शकत. तुम्हाला खूप काही गोष्टींचा अनुभव लागतो, त्याच्याबरोबर तुम्हाला मॅनेजमेंट स्किल्स लागतात किंवा तुमचं लोकेशन कुठे पाहिजे त्याचा स्टडी करावा लागतो. म्हणजे फक्त भाडं कमी आहे त्याच ठिकाणी तुम्ही हॉटेल सुरू कराल तर तुम्ही लॉसमध्ये जाणार. सो या 3-4 लेसन्स होते माझ्याकडे. त्यामुळे मी बोललो की याच्या पुढे पण जरी मला कितीही ऑपॉर्च्युनिटी मिळाली तरी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर करायचा असेल तर मी करीन, न विचार करता त्या बिझनेसमध्ये परत कधी मी जाणार नाही. सो ही माझी लर्निंग होती त्यावेळेला, त्याच्यापासून. राईट. ओके, आता कोटकवर येऊया. ओके, कोटकमध्ये कसं म्हणजे काय पोझिशनला जॉईनिंग केलं तुम्ही आणि तो प्रवास कसा चालवला, हा 13 वर्षांचा प्रवास? सो कोटकमध्ये जॉईन केलं ॲज अ सेल्स मॅनेजर आणि तिथे लेवल्स होत्या, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. तर जेव्हा मी सिलेक्ट झालो ना, मी जसं सांगितलं तसं माझा म्हणजे इंटरव्ह्यू झाला आणि मला मुलुंडला परत पाठवण्यात आलं. तर त्यांनी मला तो पूर्ण इंटरव्ह्यूची शीट दिलेली, बोललं की तुम्ही हे नेऊन द्या त्या व्यक्तीला. तर मी जाता वाचत गेलो ना मुद्दामून काय लिहिलं त्याच्यावर. सो त्यांनी लिहिलेलं ही कॅन बी सिलेक्टेड फॉर लेवल 3. माझ्या मित्राला फोन केला, बोललं काय रे जितू अरे, बोललो हे काय आहे फालतूगिरी आहे, लेवल 3वर काय घेतात, मी लेवल 1चा माणूस आहे, मी ब्रँच मॅनेजर लेवलवर काम केलं आणि L3वर घेत आहेत यार मला. तुला रे गाडवा, L3 खूप चांगली लेवल आहे जॉईनिंगसाठी, L1 इज द लोएस्ट. इथे असं उलट आहे, तू तसा नको विचार करू. सो बोला अच्छा असं आहे का, मग ठीक आहे. मग बोललो आय एम हॅपी. मग पगारासाठी घासाघीस झाली आणि काय झालं, तो जो 5 महिन्याचा जो मधला पिरियड होता ना ज्याच्यामध्ये मी हॉटेल टाकलं, त्यात माझा SBI क्रेडिट कार्डची लास्ट CTC होती 4.25 लाख आणि मला इथे यांनी सिलेक्ट केलं ऑन 3 लाख. मी बोललो सर 3 लाख, तर ते बोलले की नाही तुम्हाला मध्ये गॅप होता ना त्यामुळे काही नाही आणि आमच्या ते व्हेरिएबल खूप जास्त आहेत, तुम्ही करा. आणि अक्षरशः सांगतो मी कोटकचा जॉब अजिबात बाय चॉईस नव्हता जॉईन केला. सो इन्शुरन्समध्ये येणं हे टोटली बाय चान्स आहे. सगळे दरवाजे बंद झालेले, म्हणजे काही नाही आहे आता, सगळं म्हणजे सगळीकडनं सगळे ऑप्शन्स बंद आहेत. मग तेव्हा मित्र एक खांद्यावर हात टाकून बाहेर घेऊन गेला आणि तो बोलला की तू इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जा, तिथे तू टिकू शकतोस. मी बोलला अरे बाबा आता हे डिफिकल्ट आहे, हे विकणं हे नाही होणार माझ्याने. तुला ऑप्शन नाही आहे, घाबरू नकोस. त्यावेळेला 17 कंपन्या होत्या 2008मध्ये. तुला प्रत्येक कंपनी 6 महिने जरी काम केलंस ना तरी अख्खं करिअर नाही केलं. घाबरू नकोस, तुला सिरियस व्हायची गरज नाही. तुझे फक्त जे लोन्स आहेत ना ते क्लिअर कर. म्हणजे मी त्यावेळेला काहीतरी 3 ते 4 लाखाच्या लायबिलिटीने कोटकमध्ये एंटर केलेलं आणि मला ती लायबिलिटी कव्हर करायची होती आणि घरही चालवायचं होतं. तुला तेवढंच कर, 17 कंपन्या, 6 महिन्याचं गणित लक्षात ठेव. आणि त्या हिशोबाने पहिला रिलायन्सच्या माणसाला भेटलेलो, तो मला चहाच्या टपरीवर घेऊन गेला आणि भज्या खायला दिल्या. बोलो ठीक आहे, तिथपर्यंत भेटलो. मी बोला हाँ बताओ क्या करना है. तो यही करना है, अटेंडेंस लगाना है और यहाँ पे चाय भजी खाना है और कुछ नहीं होता. मैंने बोला फिर काम कब करते. बोलते इतना सीरियसली काम नहीं करने का होता है इन्शुरन्स में, ये टाइमपास है. बोला अरे एका कंपनीत आधी मी 5 वर्ष दिलेत, कधीच टाइमपास नाही केला, इथे येऊन आता टाइमपास करायचा फक्त माझे लोन्स क्लिअर करण्यासाठी. बोललो हे नाही पटणार, कंपनी बाद. मग त्याच्यानंतर मी टाटाचा इंटरव्ह्यू दिला, मॅक्सचा दिला आणि कोटकचा दिला. पण त्याच्या काही कंडिशन्स मला तेव्हा जमल्या नाहीत. कोटक वॉज व्हेरी फ्लेक्झिबल. त्यामुळे मी जो जॉब सुरू केला आणि जे मित्रांनी मला सांगितलेलं टाइमपास म्हणून जॉब जॉईन कर, दॅट वॉज माय ॲक्च्युली चेंजिंग पॉईंट इन माय करिअर, जे मी एकदम सिरियसली घेतलं. इवन आमच्या इथे 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड होता ज्याच्यामुळे तुम्हाला प्रमोट व्हायचं असतं. यू नीड टू बी कन्फर्म. तेव्हा कन्फर्मेशन क्रायटेरिया असायचा 6 महिन्याचा, अजूनही असतो. माझी 20 फेब्रुवारी 2009 ही कन्फर्मेशन डेट होती. कारण का 20 ऑगस्ट 2008 तुम्ही जर तारीख बघितली तर 2008 वॉज माय जॉईनिंग डेट इन कोटक. आणि तिथून 20 फेब्रुवारी 2009 ही माझी कन्फर्मेशन डेट होती. आणि माझं कन्फर्मेशन 19 फेब्रुवारी 2009ला झालं, एक दिवस अगोदर. आणि त्याच्या 1 महिने अगोदर म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जेव्हा आमचा रिव्ह्यू मीटिंग होती तेव्हा माझ्या सुपरवायझरने म्हणजे माझ्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरने मला बऱ्यापैकी फायर केलेलं आणि बोलला की तू इस इंडस्ट्री के लायक नहीं है, तू कुछ नहीं कर सकता, तू निकल जा, तेरे से होने वाला काम नहीं है क्योंकि इतने महीने लगते नहीं है, लोग 3 महीने में 4 महीने में कन्फर्म होते. आणि माझ्या मित्राला ज्यांनी मला सांगितलेलं अगोदर जो होता तो 3 महिन्यात कन्फर्म झालेला. तर मी बोललो मी कुठेतरी चुकतोय.
पण मी ना तेव्हा एक गोष्ट माझ्या बॉसला बोललेलो कि सर मैं मेहनत कर रहा हूँ, मेरा सिर्फ ना नसीब साथ नहीं दे रहा है. जिस दिन मेरा नसीब साथ देगा ना मेरे मेहनत के साथ, शायद मैं पीछे नहीं मुड़ के देखूंगा. तो मला माझा बॉस बोला नसीब वसीब कुछ नहीं होता, उल्लू मत बना मेरे को, वो तो तेरे से कुछ होने वाला नाही. बट देवाच्या कृपेने म्हणजे मी असंही ठरवलेलं जर मी कन्फर्म नाही झालो ना, आय विल लिव्ह दिस जॉब, आय विल लिव्ह दिस इंडस्ट्री. पण 19 तारखेला परत कन्फर्म झालं आणि स्टील आय एम देअर इन दिस इंडस्ट्री. दो आय एम नॉट डुईंग जॉब बट आय हॅव नॉट लेफ्ट दिस इंडस्ट्री. बिकॉज त्याच्यामध्ये मग खूप असे इन्सिडेंट्स झाले की मध्ये मध्ये पण विचार आले, पण मी ही इंडस्ट्री नाही सोडू शकलो. सो इट वॉज नॉट अ व्हेरी इझी स्टार्ट इन कोटक. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.